नमस्कार, मी प्रवीण. महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार पार पडला व महाराष्ट्राला तब्बल 42 मंत्रिपदे मिळाली. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तसेच अनेक बड्या व वरिष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र वापरले. अनेक जुन्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळे कालपासून काही प्रमाणात नाराजीचा सूर उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याला 2 कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ व शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच मूळचे कोल्हापूरचे असलेले भाजपचे नेते कोथरूड मतदारसंघातून निवडून आलेले चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता मंत्रिपदाचा शपथविधी पार पडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार ते आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा. महाराष्ट्र सरकारमध्ये हसन मुश्रीफ व प्रकाश आंबेडकर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. हसन मुश्रीफ हे गेली 22 वर्ष महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपद भूषवत आले आहेत. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच पालकमंत्रीपदाची त्यांना संधी मिळाली आहे. एकंदरीत पाहता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे हसन मुश्रीफ यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. हसन मुश्रीफ हे महायुती सरकारमध्ये याआधी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. तसेच त्यांना पालकमंत्री पदाचा दीर्घ अनुभव आहे. याआधी त्यांनी रत्नागिरी, अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी काम केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक वरिष्ठ नेते, त्याचप्रमाणे अजितदादांचे निकटवर्तीय म्हणून हसन मुश्रीफ यांची ओळख आहे. हसन मुश्रीफ यांचे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार जुनाच पालकमंत्री पदाचा फॉर्म्युला राहिल्यास हसन मुश्रीफ हेच कोल्हापूर जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री होऊ शकतात. प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव, तसेच प्रशासनावरती चांगली वचक असणारा नेता, त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील समस्यांची जाणीव व त्यांची पूर्तता करण्याची पूर्ण क्षमता हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ हेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे सध्या 3 आमदार, तसेच शिवसेनेचा एक सहयोगी आमदार, अशा प्रकारे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4 आमदार आहेत व राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे एकमेव आमदार आहेत. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा पालकमंत्री हा निकष जर का लावण्यात आला तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे प्रकाश आंबेडकर यांना मिळू शकते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकाश आंबेडकर यांना पालकमंत्रीपद मिळण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील व आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन्ही मंत्री आपल्याला पालकमंत्रीपद कसे मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत. हसन मुश्रीफ यांना जर का कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळाल्यास मंत्री प्रकाश आंबेडकर यांना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळू शकते. सांगली जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एकही मंत्री नसल्याने प्रकाश आंबेडकर किंवा हसन मुश्रीफ या दोन्ही मंत्र्यापैकी एका मंत्र्याला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व दुसऱ्या मंत्र्याला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळू शकते. तसेच मूळचे कोल्हापूर जिल्ह्याचे असलेले व सध्या कोथरूड मतदारसंघातून आमदार असलेले चंद्रकांतदादा पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळू शकते. याआधी त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवले आहे. एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे हसन मुश्रीफ यांना मिळण्याची शक्यता अधिक वाटत आहे. तुम्हाला काय वाटते, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होईल हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.